हॅलो गाईज, कसे आहेत सर्वजण. तर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता चिकनचा रस्सा आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर मी इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, त्याला कट करून घ्यायचा आपल्याला बारीक. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लांब लांब पण कापून घेऊ शकता. आणि आता इथे घेतलेला एक मी टोमॅटो आणि एक साईडला खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि अद्रक ह्याला बारीक करत आहे. आपल्याला पेस्ट पाहिजे अशी. तर माझी पेस्ट रेडी झालेली आहे. आता इथे मी एवढंच चिकन घेतलेलं आहे, कारण की आमच्या दोघांसाठी बस झालं, मम्मीसाठी आणि मला. त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत मी. थोडासा कांदा पण कापला होता तो टाकला, टोमॅटो टाकला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडीशी आपली पेस्ट. आणि त्यानंतर आपल्याला बॉईल करायला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकून घ्या, म्हणजे तेच आपल्याला रश्श्याला यूज करायचं आहे. सो थोडंसं तेल पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि डायरेक्टली आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आणि मी आता इथे गॅस ऑन केलेला आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आपल्याला बॉईल करायला चिकन. सो आता मी ते चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळात असं मस्त स्मेल करत होता ना, एकच नंबर आहे. असं वाटत होतं की आत्ताच खाऊन टाकावं आहे बॉईलवालं चिकन. सो आता इकडे मी यूज केलेलं आहे हे मॅगी क्यूब. ह्याच्यामध्ये 2 क्यूब असतात आणि हे मला माझ्या फ्रेंडनी दिलं आहे. त्याच्या ताईनी बाहेरगावरून आणलं होतं, सो मला पण त्यांनी दिलं थोडं. सो मी ते आज यूज करणार आहे. आणि इकडे आपले बॉईल चिकन झालेलं आहे आणि थोडंसं त्याचं ते पाणी होतं ते साईडला काढून ठेवलेलं आहे मी. आता इकडे मी गॅस ऑन केलेलं आहे. आता आपल्याला मस्त तडका रेडी करायचा आहे चिकनसाठी. सो आता इथे थोडंसं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतरला कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा आपल्याला, काही कढीपत्त्याने खूप मस्त फ्लेवर होतो चिकनला. सो कढीपत्ता नक्की टाका. त्याच्यानंतर थोडा बारीक कापलेला होता कांदा तो टाकला मी त्याच्यामध्ये. त्यानंतर मॅगी कंपनीचा चिकन क्यूब होता तो टाकून घेतला आहे. आता त्याला मस्त आपल्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये, कारण की ते खूप असं हे असतं, थोडं हार्ड असतं. सो त्याला थोडंसं फोडलं की ते एकदम मिक्स होऊन जातं. सो त्याला मिक्स केलं. त्याच्यानंतरला टोमॅटो होता तो टाकून घेतला मी, त्याला मस्त मिक्स केला मी. त्याच्यानंतरला आपलं जे चिकन होतं ते आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे. फक्त चिकन टाकायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे लगेच. सो मी आता चिकन टाकून घेतलेलं त्याच्यामध्ये. सो आता चिकनला पण मस्त मिक्स करून घेऊयात आणि आपले जे मसाले आहेत ते टाकायचं. रेड चिली टाकून घेतलेले आहे मी ते. त्यानंतर मी टाकलेलं आहे थोडंसं बडीशोप पावडर टाकलेले आहे. त्याच्यानंतरला थोडंसं टाकायचं धना पावडर. त्याच्यानंतरला थोडी आपल्याला टाकायची हळद त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरला थोडा टाकायचा आपल्याला गरम मसाला. त्याच्यानंतर आपल्याला हवा तेवढा तिखा मसाला आपल्याकडे असतो तो टाकायचा आहे. माझ्याकडे हा होता, सो मी हा टाकलेला आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपल्याला थोडा आपला जो घरचा जो बनवलेला असतो ना गोडा मसाला, म्हणजे वाटण. सो ते वाटण थोडंसं आपल्याला टाकायचं आहे. तर मी आता फक्त 2 चम्मच इथे टाकलेलं आहे आपला वाटण. सो आता ते मिक्स करून घेत आहे. त्याच्यानंतरला आपलं जे उरलं होतं ना पाणी, जे आपण बॉईल करून काढलं होतं ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि फक्त थोडा 1-2 कड आले की मस्त आपला चिकन रेडी असतं. आणि आता तुम्ही बघू शकता किती भारी वाटतं चिकन. तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल तर नक्की घरी ट्राय करा रेसिपी. खूप मस्त आहे, इझी आहे, एकदम छान लागते. आणि मग